आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। यशस्वी अभियंते इंजिनियर विशाल तुपतेवार सर आपल्या सर्वांच्या समोर आहेत। विशाल सर आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो। सरांबद्दल थोडक्यात सांगतो। विशाल सरांनी नांदेड येथून डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण केली आहे आणि 6 वर्षाच्या या अनुभवात 25 पेक्षा जास्त त्यांनी प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत आणि सध्या त्यांचे 20 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स सुरू आहेत। तर सर हा अनुभव कसा होता, आतापर्यंतचा तुमचा हा प्रवास कसा होता, हा थोडक्यात आपण सांगायचा आहे। बेसिकली जेव्हा माझं 10th झालं त्यानंतर काय माझं बॅकग्राऊंड म्हणजे वडिलांचं प्रॉपर्टीचं काम आहे। यस यस। तर आपला व्यवहार लँड डील करणे, प्रॉपर्टी प्लॉट देणे वगैरे इथपर्यंतच होता। पण याच्यानंतर सुद्धा त्या लँडवर आपण एवढं काही करू शकतो किंवा त्याला डेव्हलप करू शकतो हे एकंदरीत कल्पना नंतर यायला लागली। त्यामुळे मग ठरवलं की बाबा आपण या सिव्हिल लाईन मध्ये वगैरे करिअर करायला आपल्याला स्कोप आहे। कारण वडिलांचा बॅक सपोर्ट खूप जास्त होता, कारण त्यांचा लँड डीलिंगचा सगळ्यात जास्त व्यवहाराचं काम आहे। मग त्यानंतर मग असं ठरवलं की यामध्ये आपण डिग्री करायला पाहिजे। मग लोकली राहूनच करण्याचा निर्णय यासाठी घेतला की बाहेर जाऊन करून पुन्हा सगळं करून शेवटी काम लोकललाच करायचं आहे। तर लोकलच्या क्षेत्रामध्ये राहून तिथं सगळा अभ्यास करून आजूबाजूला लक्ष देऊन आपण काम करू शकतो। त्यामुळे मग बेसिकली डिप्लोमा सुद्धा नांदेडमधूनच केला आणि त्याच्यानंतर डिग्री सुद्धा नांदेडमधूनच केली। डिप्लोमा झाल्यावर एकंदरीत 1 वर्ष केल्यानंतर हळूहळू सिव्हिल साईट्समध्ये लक्ष द्यायला चालू केलं। सिनियर इंजिनियर्सच्या हाताखाली वगैरे प्रोजेक्ट्स पाहणं, स्वतःचे कामं घेणं, दुसऱ्यांच्या लायसन्सवर यूज करणे कामं, असं काम करून चालू केलं आपण। त्यानंतर डिग्री वगैरे नांदेडमध्ये कंप्लीट करून मग एक स्वतःची फर्म एस्टॅब्लिश करून त्याच वडिलांच्या बिझनेसला थोडंसं मॉडिफाय केलं आणि डेव्हलपमेंटचं सुद्धा काम आपण चालू केलं। वाह क्या बात आहे सर। कुठल्या कुठल्या प्रकारचे तुमची प्रोजेक्ट्स आहेत? आपलं मेन फोकस जे आहे ते रेसिडेन्शियल आहे, त्यानंतर मग सेकंडरी कमर्शियल, बाकी एज्युकेशनल सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपण फक्त जास्त वगैरे नाही प्रोजेक्ट केलेले आहेत, कारण तिकडं आपण आपलं फोकसच आहे रेसिडेन्शियलचं, त्याच्यामुळे आपले मेन प्रोजेक्ट सगळे रेसिडेन्शियलचे आहेत। ओके ओके सर। सर आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला कोण कोण मोटिवेट केलं किंवा तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत ते आपण सांगायचं आहे? जसं की आम्ही डिप्लोमाला जेव्हा होतो तर त्यावेळेस आम्हाला जो स्टाफ होता तो सुद्धा एमई स्ट्रक्चर, बीई स्ट्रक्चर वगैरे बीई सिव्हिल झालेले होते। तर त्याच्यामध्ये झालं असं आमचे एक शिक्षक वर्ग जसं आमचे जुनेद म्हणून होते, शकीब म्हणून होते, तर त्या लोकांनी आम्हाला एक मोटिवेट केलं की बाबा तुम्ही करा या फील्डमध्ये, तुम्हाला स्कोप आहे आणि काही कमी जास्त झालं तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही बिनधास्त राहा। त्यामुळे आणि आमचे मित्र आहेत त्यांचे मोठे भाऊ सुद्धा होते, त्यांचं नाव उत्तम तमन्ना म्हणून आहे, तर त्यांनी सुद्धा आम्हाला असं मोटिवेट केलं की तुम्ही हे काम करा, तुम्हाला कामात उतरल्याशिवाय कळणार नाही काय मजा आहे कामातली, आणि तुम्हाला स्वतः काम केल्याशिवाय कळणार नाही की ऍक्च्युअली साईटवर काय फेसिंग येतात। असं आपल्याला पुस्तकी नॉलेजपेक्षा जास्त प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे, म्हणून त्यांनी आम्हाला डायरेक्ट पुश केलं की बाबा तुम्ही काम करा। तिथून आपल्याला थोडंसं मोटिवेशन भेटलं की काम करण्यामध्ये स्कोप आहे। तरी सगळ्यात जास्त क्रेडिट तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? सगळ्यात जास्त तुमच्या यशाचं तर पहिल्यांदा तर वडिलांनाच देऊ इच्छितो, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय तर हे काही पॉसिबल नव्हतं। कारण या फील्डमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट जो आहे फायनान्शियली लागतो, बाकी बॅक सपोर्ट तुम्हाला नुसतं मोटिवेशनची गरज नाही, फायनान्स पण तुमचं महत्वाचं आहे। तर तिथं त्यांनी कधी मला असं कमी पडू दिली नाही, जे काय असेल जितकी काही कॅपॅसिटी असेल तेवढं आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, त्यामुळे सगळ्यात पहिले क्रेडिट तर वडिलांनाच जाईल। ओके सर। बांधकामामध्ये आर्किटेक्ट हा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यात आपली भूमिका ही खूप महत्त्वाची मानली जाते, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? बेसिकली सध्याचा ट्रेंड जो चालू आहे तो पहिल्या लोकांना कसं होतं की घर बांधायचं एवढं माहित होतं आणि लोकांना नाही कळायचं की बाबा घर बांधताना सुद्धा आपण एवढं काही त्याला मॉडर्न करू शकतो किंवा त्याच्यामध्ये एवढे चेंजेस करू शकतो, डिझायनिंग करू शकतो, त्याला आपल्या मनासारखं कल्पना देता येतात। लोकांना फक्त एक ड्रीम होतं, पण त्याला ऍक्च्युअली साईटवर इम्प्लिमेंट काय करायचं हे लोकांना कधी कळायचं नाही, त्यामुळे ते लेबर बेसिसवर काम चालू होतं। पण जेव्हा एखाद्या इंजिनियर थ्रू, आर्किटेक्ट थ्रू तुम्ही जातात तेव्हा मग तुमचं त्या इमॅजिनरी जो कन्सेप्ट आहे त्याला तुम्ही ऍक्च्युअल साईटवर तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करू शकता, कारण ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला टेक्निकल डाटाची गरज आहे। नुसतं इमॅजिनेशन असल्यावर नाही जमणार, टेक्निकली ते कसं तिथं इम्प्लिमेंट करायचं किंवा त्याला कसा यूज मध्ये घ्यायचं हे सर्व एका इंजिनियर थ्रू, आर्किटेक्ट थ्रू होण्याचं काम आहे। सर बांधकामाला सुरुवात करण्याआधी त्याची रचना किंवा डिझाईन करणे किती महत्त्वाचं आहे? महत्त्वाचं इन द सेन्स काय आहे की आपण एखादी साईट करतोय, साईट चालू केली आहे, जस्ट बांधायचं म्हणून बांधतोय, नंतर कळालं की बाबा
डोअर प्लेसमेंट इकडे आली, इकडे नको, इकडे पाहिजे होती, हा बीम इथं शो होत आहे, हा असा नको राहायला पाहिजे होता, हा बीम इथं नाही जमत, किंवा आता सध्या कन्सेप्ट सगळ्यात जास्त वास्तुशास्त्राचा आहे, तर हा बीम इथं नको यायला पाहिजे, हा कॉलम इथं नको यायला पाहिजे, डोअर्स इथं नको आहेत, किंवा मंदिराची जागा इथं नको आहे. त्याच्यामुळे ऍक्च्युअल पहिलं लेआउट प्लॅन बनवणे सगळ्यात मॅन्डेटरी गोष्ट आहे. आणि 2 वर्षाने आपल्या बिल्डिंगचा एखादा टाइम स्पॅन 11 मंथ 12 मंथ बेसिक बिल्डिंग किंवा एक 1.5 इयरचा असतो. तर त्यानंतर ती बिल्डिंग कशी दिसेल हे 1.5 वर्षानं पाहण्यापेक्षा आपण आधीच त्याची जर प्री प्लॅनिंग केली तर त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. कारण ऍक्च्युअल साईटवर जेव्हा मार्कआउट होतं, जेव्हा कॉलम प्लेस होतात, बीम प्लेस होतात, त्यानंतर चेंजेस करण्यामध्ये जे इकॉनॉमिकली लॉस होतो तो जर प्री प्लॅनिंग केली तर तो लॉस आपला रिकवर होऊ शकतो किंवा लॉस नाहीच होणार, नाहीच्या बरोबरच होणार. येस येस येस. त्याच्यामुळं प्री प्लॅनिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके सर. सर, बांधकामामध्ये अप्रशिक्षित माणसांकडून काम करून घेणं किंवा नियमांचे पालन न करता काम करणं किती धोकादायक ठरू शकतं असं वाटतं? बेसिकली कसं आहे, लोकांचं जे मेंटॅलिटी जी आहे बांधकामाची की काम इकॉनॉमिकल झालं पाहिजे. सगळ्यात बेस्ट म्हणजे भरपूर लोक जे असे आहेत की बाबा क्वालिटीपेक्षा जास्त ते इकॉनॉमीकडे लक्ष देतात. तर अडचण काय येते, जो स्किल्ड लेबर आहे त्याचे लेबर चार्जेस जास्त असतात. तर त्यामुळे आपण काय करतो, थोडंसं अनस्किल्ड लेबरकडे जातो. पण ते काय होते, वेस्ट ऑफ मटेरियल, एखाद्या गोष्टीची प्लेसमेंट ज्या लेवलला पाहिजे त्या लेवलला त्याची फिनिशिंग नाही येणं किंवा त्या मटेरियलचं नुकसान होणं. त्यामुळे साईटवर मोस्टली स्किल्ड लेबर पाहिजेत. आणि आपल्याला जे एक्झॅक्टली जे काम करायचं आहे त्या लेवलचं काम ते स्किल्ड लेबर आपल्याला करून देऊ शकतील. तो नॉन टेक्निकल माणूस एकतर मटेरियलचा लॉस करेल, साईटचा लॉस करेल आणि टाइम स्पॅन आपल्याला थोडं जास्त लागावं लागेल त्याच्यासाठी. ते थोडंसं रिस्की आहे साईटसाठी. तर स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते? बेसिकली सध्या जे आजूबाजूला जे कामं वगैरे चालू आहेत, तर की काय ट्रेंड चालू आहे, म्हणजे कोणत्या लेवलचे कामं चालू आहेत, बीमलेस स्लॅब चालू आहेत, फ्लॅट स्लॅब चालू आहेत, तर हे टेक्निकली जे डाटा आहेत आपल्या इथलच्या लोकॅलिटीला जे सूट होईल ते आपण लोकल स्टडी करून वगैरे आपण यूज करतो ते. ओके ओके ओके. सर, बांधकामातील सळईचे असलेले महत्त्व याविषयी काय सांगाल तुम्ही? महत्त्व म्हणजे मेन काम सळईचं आहे. म्हणजे बेसिक जो आत्मा आहे बांधकामाचा तो सळईच आहे. कारण याआधी कसं होतं, लोड बेअरिंग स्ट्रक्चर होते. त्यामध्ये फक्त स्लॅबमध्ये तुमच्या सळई राहायची, बाकी तर स्लॅबचा लोड तुमचा डायरेक्ट वॉलवर जायचा. तर त्यामुळे एक बिल्डिंगची हाईट सुद्धा रेस्ट्रिक्शन होतं की तुमच्याकडे भलेही पैसे असू द्या, जागा असू द्या, पण G+1 G+2 च्या वर तुम्ही नाही जाऊ शकत, कारण त्याचा लोड डिस्ट्रीब्युशन नाही होत. पण जसं आपण स्टीलचा यूज केला आणि फ्रेम स्ट्रक्चरचा वापर चालू केला त्यामुळे आपल्याला मल्टी स्टोरी बिल्डिंग डिझाईन करायला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जितका स्टीलचा यूज होतो आपल्या बांधकामामध्ये तो त्याच्यामुळेच आपल्या बांधकामाची जे स्ट्रेंथ आहे, टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेशन स्ट्रेंथ, ही सगळ्या स्ट्रेंथ आपल्याला पाहिजे त्या लेवलच्या भेटू शकतात. आणि आपण त्याला एक स्टील डिझाईन करून ज्या लेवलची आपल्याला स्ट्रेंथ पाहिजे त्या लेवलची आपण स्ट्रेंथ आणू शकतो. पण त्यासाठी सगळ्यात मेन जो कॉन्सेप्ट आहे तो आहे स्टीलचा. ओके ओके सर. सर, बांधकाम करत असताना बांधकामात वापरले जाणारे जे शॉर्टकट्स असतात ते किती धोकादायक ठरू शकतात? धोकादायक इन द सेन्स कसं आहे, आपण एखादं वर्क करतोय तर IS-ने जे आहे त्याचं एक स्टँडर्ड टाइम स्पॅन दिलेला आहे की तुम्ही जेव्हा बीमची शटरिंग ओपन करता त्याला एक 15-16 दिवसाचा स्पॅन द्यायला पाहिजे. स्लॅबची शटरिंग रिमूव्ह करता तर 21 डेज त्याला एक स्ट्रेंथ यायला पूर्ण द्यायला पाहिजे. आपण शॉर्टकट्समध्ये काय करतो की बाबा स्लॅब झाला, कास्टिंग झाली, एक 8-10 दिवसामध्ये शटरिंग काढायची, पुढच्या साईडला लावायची. तर त्यामुळे काय ते जे आफ्टर 21 डेज जे स्ट्रेंथ तो कॉन्क्रीट गेन करणार होता ती स्ट्रेंथ तो 21 डेजने नाही गेन करणार. त्याला आपण पहिलंच त्याचे शटरिंग त्याचे फॉर्मवर काढून टाकलं तर त्याला कुठेतरी बीम कुठेतरी बेंड होतील, तुमचा स्लॅब कुठेतरी बेंड होईल आणि तुम्हाला जे 100% स्ट्रेंथ पाहिजे ती नाही भेटणार. त्याच्यामुळं शॉर्टकटचा यूज कधी केला नाही पाहिजे. प्रॉपर एखादं काम केलं, एखादं स्लॅब केलं तर त्याला तेवढी क्युरिंग द्यायलाच पाहिजे. न क्युरिंग देता लगेच वरचं ब्रिकवर्क चालू करणं, वरी स्लॅबवर लोड ऍड करणं, या गोष्टी थोड्या अवॉइड करायला पाहिजे. ओके सर. शॉर्टकटचा यूज थोडासा रिस्कीच आहे बांधकामासाठी. कमी गुणवत्तेचे जर साहित्य आपण बांधकामात वापरलं तर कुठल्या प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात? धोका म्हणजे एकतर फरक काही जास्त नसतो. कमी गुणवत्तेच्या याच्यामध्ये 10 to 20% डिफरन्स भेटतो, पण 20% मुळे जे आपल्याला स्ट्रेंथ भेटते ती 100% असते.
तर कमी याचं यूज करण्याचं कारण म्हणजे तुम्ही लेस ग्रेडचं सिमेंट यूज केलं, त्याच्यामध्ये एक फ्लाय ॲशचं कंटेंट जास्त असते, तर तुम्हाला ब्रिक वर्क त्याच्यावरचा जो गिलावा येतो, प्लास्टर येतो, तर त्याच्यामुळे नंतर क्रॅक्स येणं, श्रिंकेज क्रॅक्स येणं, हेअर क्रॅक्स येणं, स्ट्रक्चरल क्रॅक्स येणं, या गोष्टी थोड्याशा रिस्की ठरू शकतात. जिथं ब्लॅक कॉटन सॉइल आहे तिथं तुम्ही डायरेक्ट रेग्युलर फुटिंग करताय, तिथं पाईलचा वगैरे यूज करत नाहीयेत, मग त्या गोष्टीमुळे बिल्डिंगचं एक 1 mm 2 mm आफ्टर सम इयर सेटलमेंट होणं किंवा बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चरल क्रॅक्स येणं, या गोष्टी रिस्की असू शकतात. त्याच्यामुळे हेवी क्वालिटीचं मटेरियल यूज करणं कधीही बेस्ट. ओके सर. बेसिकली स्ट्रक्चरला तर हेवी क्वालिटीचं मटेरियल यूजच करायला पाहिजे. नंतर तुम्ही जे इंटरनल काम आहे थोडं बहुत त्याच्यात 19-20 करू शकता, पण बेसिक स्ट्रक्चर हे स्ट्रॉंग पाहिजे. पाया मजबूत तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मनासारख्या होतात. बरोबर. पाणी घ्यायचं नाही. सर, घर किंवा मोठा प्रोजेक्ट निर्माण करताना अनुभवी इंजिनियर नसल्यास काय नुकसान होऊ शकते? एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे तिथे लागणारा अमाऊंट ऑफ मनी, एक्सेस कॉस्ट जाते. माणसांचे जे दृष्टिकोन असतात की बाबा हे एवढ्या लेवलचं काम व्हायला पाहिजे, तर त्या लेवलचं ते काम नाही होत. वेळ पण जातो, पैसे पण जातात, जागा पण जाते, पण जे फायनल रिझल्ट भेटायचे ते रिझल्ट आपल्याला नाही भेटू शकत. तेच तुम्ही एखाद्या इंटरमिजिएट फर्म जसं की इंजिनियर झाला, आर्किटेक्ट झाला, त्याच्या थ्रू गेलात तर त्याला जो मागचा एक्सपिरियन्स आहे, मागच्या साईटला त्याला जे तेच काम करताना ज्या अडचणी आल्यात तर तो त्या गलत्या त्या साईटवर नाही होऊ देत. त्याच्यामुळं नवीन काम करताना एखाद्या इंजिनियर थ्रू, कॉन्ट्रॅक्टर थ्रू गेलं समजा, आर्किटेक्ट थ्रू, तर तुमचं एकतर कॉस्ट कटिंग होईल, टाइम सेव्ह होईल आणि स्किल्ड काम होईल. ह्या 3 गोष्टी तुमच्या मोस्टली फायद्याच्या आहेत. ओके सर. तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे आणि अभियंते त्यामध्ये काय भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? बेसिकली आता विकासांमध्ये महत्व म्हणजे भूमिका म्हणजे आपल्या शहरामध्ये जो आता समजा आमच्या ज्या शहरात आहे थोडंसं आम्हाला FSI वाढून भेटला पाहिजे. जसं की आम्हाला हाय राईज बिल्डिंगची परमिशन भेटली पाहिजे, FSI जास्त भेटला पाहिजे. आम्हाला काय होतंय की आम्ही जेव्हा हाईट वरील येतोय बिल्डिंगची तर आमचा FSI कमी होत चाललाय. म्हणजे 1200 फुटाचा प्लॉट आहे, मला G+5 करायचा असेल तर खाली 400 फूट वरी 400 फूट, वेस्ट ऑफ लँड खूप जास्त होत आहे. त्याच्यामुळं OC भेटणं अवघड आहे, ऑफिस कम्प्लिशन रिपोर्ट भेटणं अवघड आहे. त्यामुळं FSI थोडा आम्हाला वाढून भेटला पाहिजे. ओके सर, एवढे तुमचे बरेच सारे प्रोजेक्ट झालेत आणि अजून सुद्धा तुमचे काही प्रोजेक्ट सुरू आहेत, तर त्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर केलाय का तुम्ही? केलाय, बऱ्याच साईटवर केलाय आयकॉन स्टीलचा वापर. कारण स्टील आपण A1 ग्रेडच प्रिफर करतो. भरपूर कंपन्यांमध्ये ₹1-2 किलोचा फरक घेतो, थोडं स्क्रॅपचं मटेरियल यूज करणं, या सगळ्या गोष्टी थोड्या चालतात. त्याच्यामुळे जे स्टीलची जी आपल्याला जे मेन कन्सेप्ट आहे डक्टिलिटी, ते आपल्याला तेवढी प्रॉपर नाही भेटत. स्टील बेंड होणं किंवा 16 mm चा रॉड असतो, जसं की जास्त MM चे रॉड बेंड करताना आम्हाला थोडं इश्यू येतात साईटवर. बरोबर. तेवढं ते फ्लेक्झिबल स्टील आम्हाला स्टँडर्ड कंपनीमध्ये भेटू शकते, त्याच्यामुळे आम्ही रेग्युलरच स्टील सगळे वापरतो. ओके. आयकॉन स्टीलची गुणवत्ता कशी वाटली तुम्हाला? गुणवत्तेबद्दल काहीच इश्यू नाहीये, कारण त्यांचे जे TMT बार्स आहेत ते त्यामुळं डक्टिलिटी पण खूप चांगली आहे, बेंडिंगचा पण कमी आम्हाला इश्यू आला नाही आणि साईटवर यूज करण्यासाठी सुद्धा एकदम चांगले बार आहेत, ते काही प्रॉब्लेम नाही. सर, आजकाल लोकांचा मॉडर्न घर बनवण्याचा जो ट्रेंड आहे आणि काही सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं, म्हणजे कॉमन लोकांचं, की कमी खर्चात एक उत्तम दर्जेदार घर व्हावं, तर अशा वेळेस तुम्ही काय करत असता? अशा वेळेस बेसिकली आम्हाला जो बेसिक जो खर्च आहे घर बांधण्यासाठी, जो स्टील, सिमेंट, रेती, वीट, याच्यामध्ये आम्ही कधी बार्गेनिंग नाही करत. म्हणजे या गोष्टी आम्ही कधी कमी क्वालिटीच्या नाही वापरत. कारण काय आहे, एखादं मॉडर्न घर बांधायचंय तर भविष्यात तुम्ही त्याला डबल पेंट करू शकता, पुन्हा त्याला भविष्यात पुन्हा फर्निचर करू शकता, पुन्हा त्याच्या सगळ्या काही गोष्टी करू शकता, पण तुम्ही त्याचं पुन्हा फुटिंग नाही बनवू शकत, पुन्हा त्याचा स्लॅब नाही टाकू शकत, पुन्हा त्याची भिंत नाही बांधू शकत. त्यामुळं आम्ही बेसिक स्ट्रक्चरमध्ये कधी इकॉनॉमिकल करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि राहिला प्रश्न नंतरचा, तर पुन्हा जो इंटेरियर कन्सेप्ट आहे तिथं आपण एक इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बनवून देऊ शकतो. आणि जरी बेसिकमध्ये एखाद्या वेळेस इकॉनॉमिकल करण्याचं काम पडलं तर आपण एक फाउंडेशनमध्ये वगैरे जितकं होईल तेवढं एक 2.5 किलो 3 किलो पर स्क्वेअर फीटच्या हिशोबानं स्टील डिझाईन थोडी स्टँडर्ड लेवलची देऊन स्टीलचा कमीत कमी यूज करून सेफ्टी कशी वाढवता येईल त्या हिशोबानं आम्ही थोडं लक्ष करतो. ओके सर, आता बरेच लोक आपल्याला पाहत आहेत आणि ही मुलाखत बरेच व्यक्ती पाहणार आहेत, बरेच लोक पाहणार आहेत, तर ज्यांना बांधकाम करायचं आहे अशा लोकांना तुम्ही काय टिप्स द्याल, काय सल्ला द्याल? बांधकाम करण्याच्या आधी
सगळ्यात मेन जे आहे तुमची लोकॅलिटी, तुम्ही कुठं बांधकाम करत आहेत आणि जे तुमच्या बेसिक नीड्स आहेत, तुमचं एज्युकेशन, हॉस्पिटल आणि बाकीचे मार्केट वगैरे, त्याची लोकॅलिटी सगळ्यात मेन पहिलं मॅटर करते की किती किलोमीटर दूर आहे. तुम्ही भले 2 कोटी 4 कोटीचा बंगला बांधा, पण ते आउट ऑफ सिटी आहे, आउट ऑफ सगळं एरिया आहे, तर ते तुम्हाला ते फायदा नाही देणार. त्याच्यामुळे लोकॅलिटी मेन आहे. आणि जे काही तुम्ही पैसे लावत आहात तर ते एखाद्या चांगल्या इंजिनियर कडून जर केलं तर तुमची कॉस्ट कटिंग होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुमचे ड्रीम पूर्ण होतील आणि रिझल्ट तुम्हाला चांगला भेटू शकतो. येस सर. तुमचा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता असेल त्याबद्दल सांगायचं आहे, किंवा एखादा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट असेल मोठा, त्याबद्दल प्रोजेक्ट म्हणजे सध्या आम्ही आता एक अपार्टमेंटची साईट चालू करणार आहेत. ओके ओके. तर तो सध्या आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एक 40-50 अपार्टमेंटची स्कीम आहे. ओके ओके. तर त्यासाठीच आमच्या सध्याला लँड वगैरे परचेस करणं, बाकी त्याच्यामधले जे ऑफिस रिपोर्ट्स आहेत, त्याचे परमिशन आहे, त्या गोष्टीसाठी सध्या आमचे प्रयत्न चालू आहेत. थँक्यू सर. वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि नक्कीच अजून यश तुमचं यशाच्या शिखरावरती तुम्ही जाऊ आणि खूप खूप प्रगती हो. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने या मुलाखतीत तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नाईस टू मीट यू. थँक्यू.